गुलाबजाम खाता खाता दात तुटलाय तिचा आणि हिचा दात तुटलाय म्हणून हिला रडायला आलंय, तिथून रक्त येतंय म्हणून आता हसतीये पण ही रडून मोकळी झालीये. नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि तुमचं माझ्या व्लॉग मध्ये आज पुन्हा एकदा नव्याने मी स्वागत करते. आज आहे रविवार आणि त्यामुळे उठल्यापासूनच सगळी कामं अगदी पटापट सुरू होती. इथे बघू शकता तुम्ही, मी बेडशीट वगैरे आवरून घेतली, जी अंथरुणं होती ती व्यवस्थित घडी करून ठेवून दिली. आणि हे जर तुम्हाला बेडशीट हवं असेल, मी मिशोवरून मागवलेलं आहे. अगदी 350 रुपयाचं आहे, एकदम किंग साईज आहे, कॉटनचं आहे प्युअर. हवं असेल तर मी लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देईन. त्यानंतर मग खायला काय करायचं ही रोजची लढाई असते, ती एकदा जिंकली की बरं वाटतं. मग मुलींचं चाललं होतं काहीतरी वेगळं कर मम्मा. पहिल्यांदा म्हटलं मी आंघोळ करून घेते. मी आंघोळ करून घेतली आणि मग आता मला देवपूजा करायची होती. तर त्याच्यात ह्या दोघींचा गोंधळ चालू होता की ज्या पिगी बँक होते ना घरामध्ये, तर हिचा वेगळा आहे मोठीचा आणि बारकीचा एक वेगळा आहे. तर सावलीला असा एक प्लास्टिकचा गल्ला होता, तर त्याच्यात तिने बरेच पैसे साठवले होते तिचे. आणि शर्वीचा गल्ला असा मोठा बाहुलीसारखा आहे, तो वेगळा होता. तर त्या दोघींच्या भांडणं चालले होते. बघा इथे दोघी गल्ले घेऊन बसलेले आहेत आणि दोघींची भांडणं चालली. तिने तिचा पिगी बँक फोडला, तर हिला त्यातले पाहिजे होते आपल्या स्वतःच्या गल्ल्यात टाकायला. अशा तर दोघींची भांडणं चाललेली होती. आणि ड्राय बाल्कनीत येऊन पाहिलं तर जसं तुम्हाला मी परवा दिवशीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये एका चिमणीच्या जोडप्याने सुंदर असं घरटं बनवलेलं आहे. बघा अगदी जाळी इतकी बारीक लावलेली आहे ना, कबुतरांसाठी ते त्रास देतात म्हणून. तर तिथून काही येऊ नये म्हणून अशी बारीक जाळी लावलेली आहे. पण तरी सुद्धा त्यातनं इतकी चिमण्याचं जोडपं ते बारीक आहे ना, तर ते येऊन येऊन एका दिवसात त्यांनी हे घर बांधले. तिथे कुंडीमध्ये मी थोडंसं पाणी आणि तांदूळ ठेवलेले. ते खात नाहीत पित नाहीत, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी. तर त्याच्यात दरवर्षी असं आमच्या घरी घरटे करतात आणि त्याच्यामध्ये अंडी देतात. त्याच्यात छोटी छोटी पिल्लं होतात नंतर आणि मग ते उडून जातात. तर सकाळी नाश्त्याला पोहे आणि शिरा केला होता फक्त. आता सारखं वेगळं काय करायचं ना रोज रोज, आणि मला पण कधीतरी कंटाळा येतो. त्यामुळे मग मी मुलींना, म्हणजे आम्ही श्रावण पाळलाय बरं का, पण मुलींसाठी घरात करावं लागतं. मग एक अगदी थोडंसं मुलींपुरतं चिकन आणलं होतं आणि मग मुलींना पिवळं सूप करून दिलेलं फक्त. तर त्या ते खात होत्या. दुपारी टीव्ही बघत बघत असं त्यांची मजा मस्ती चालू होती. थोडंसं प्रोटीन पण गेलं पाहिजे मुलांना, त्यामुळे देतीये मी. आणि मुली छान जेवतात मग. आणि 4-5 नंतर हा त्यांचा गलका चालला होता. सगळ्याच मुलांना सुट्टी होती, त्यामुळे सारखं स्क्रीन टाइम पण नाही देत आम्ही मुलांना. मग जे फ्लोअरवरचे मुलं असतात ना, ते मिळून असं काहीतरी नवीन खेळ काढतात आणि खेळतात. तर आता इथे संगीत खुर्ची चालली आहे बघा. तर सावली थोडीशी मोठी असल्यामुळे ती लीड करते आणि बाकीची मुलं मग खेळतात. तर संगीत खुर्ची खेळता खेळता उदयला इथं लागलंय थोडंसं, तर तो रडत होता आणि मग झाला तो शांत. नंतर खेळ त्यांचा संपला. मग दोघींना अभ्यासासाठी मी घरात घेऊन आले. शर्वीचं थोडंसं अभ्यासाचं गणित बिघडलेलं आहे, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती ज्युनियर केजीला वेगळ्या स्कूलमध्ये होती. तर तिथे त्यांचा पोर्शन वेगळा होता आणि स्टेट बोर्ड असल्यामुळे ते पूर्ण सिलेबस वेगळा होता. त्याच्यामुळे तिची स्मॉल लिपी वगैरे तिथे काहीच झाली नव्हती. आणि आत्ता ज्या स्कूलमध्ये तिला आम्ही टाकलेलं आहे, तर तो सीबीएसई पॅटर्नचं स्कूल आहे. तो सीबीएस पूर्ण डिफरंट आहे. तर तिथलं स्मॉल लिपी आणि कॅपिटल लेटर्स हे आधीच झालेले आहेत ज्युनियर केजी मध्येच. मग आता सिनियर केजीला डायरेक्ट त्यांना स्मॉल लिपी डायरेक्ट शब्दच आहेत, 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स. त्यामुळे तिची इतकी गडबड होते ना. पण आता घेते मी तिचा हळूहळू. रोज थोडासा अभ्यासाला बसवलं की मग एकामेकींच्या नादाने दोघी करतात. तर हिच्या सोबत मग सावलीचा पण अभ्यास सुरू होता. सावलीला खूप अभ्यास असतो. ती पण स्टेट बोर्डाच्याच स्कूलमध्ये आहे, पण तिचा अभ्यास आता 4थीला असल्यामुळे थोडासा जास्त वाढलाय. आणि दिलेला होमवर्क ती स्कूलमध्ये कधी कधी करून येते आणि राहिलेला होमवर्क मग घरी येऊन करते. आता शर्वीला पाढे पण आहेत, म्हणजे टेबल्स आहेत, 2चा टेबल्स आहे, पण मॅडमला काही पाठांतरच होत नाही. तिला वर्ड्स पण लक्षात नाही राहत. लहानच आहे अजून तशी ती. हिच्या वयामध्ये सावली माझी खूप हे होती, शार्प होती खूप. तिला शब्द वगैरे सगळं येत होते. प्रत्येक मूल आपलं वेगळं असतं. मोठं जसे असेल मूल तसंच बारकं असायला पाहिजे असं पण काही नाही बरं का. 2 मुलांमध्ये खूप डिफरन्स असतो. म्हणजे मी हे स्वतः आता अनुभवतीये. सावलीला ज्या ज्या गोष्टी एकदम इझिली जमत होते ना, तर शर्वीला त्या गोष्टी जमत नाहीत इझिली. किंवा काही काही गोष्टी अशा की ज्या सावलीला जमल्या नाहीत, तर ती शर्वी खूप छान पद्धतीने करते.
तर अशा दोघींमध्ये डिफरन्स आहे. ते अगदी विरुद्ध स्वभावाच्या आहेत दोघी सुद्धा. अभ्यास करण्याच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत, बिहेवियरच्या बाबतीत, मॅच्युरिटीच्या बाबतीत. सर्व किती व्हिडिओ चालू आहे, किती नाटकी करते बघा. तिचा हात बघा, सारखा मध्ये मध्ये सारखा मध्ये मध्ये इतकी छळते ना ती मला की बासच. तर हिचा पण अभ्यास घ्यायचा होता मला, सावलीचा. तर हिची इच्छा होती शर्वीची की फक्त माझाच अभ्यास घेते, तिचा अभ्यास नाही घ्यायचा. कधी कधी काय होतं, मला पण कंटाळा येतो शर्वीचा अभ्यास घ्यायला, म्हणून मग मी सावलीला सांगत असते तिचा अभ्यास घ्यायला. पण ही बारकी जी मुलगी आहे ना, ती इतकी आगाव आहे ना, म्हणजे सावली टीचर बनते आणि ही बारकी तिला धो धो धोपटून काढते. तुम्ही विचार करा, टीचरला कोण मारेल का? ही अक्षरशः इतकी मारते सावलीला. आणि सावली बिचारी माझी गरीब आहे, तिला असं वाटतं ती काय मारू शकत नाही असं नाही, तिला पण 2 हात आहेत, ती पण चांगली भरपूर बदडू शकते हिला. पण ही लहान आहे आणि मी काहीतरी ओरडेल म्हणून ती तिला मारत नाही. नाही तर सावलीने मारायला घेतलं ना तर शर्वीला चांगली मऊ करून सोडेल ती. पण ही आगाव जी आहे ना, ही बारकी, हे शेंडफळ, हिच्यामुळं काय होतं, घरामध्ये खूप दंगामस्ती सुरू असतो. तिच्या पप्पांनी गुलाबजाम आणले होते आणि आम्ही खायला बसलो होतो. तो गुलाबजाम खाता खाता सावलीचा दात तुटला आणि हिचं तोंड बघा, तिच्या दातातनं रक्त आले म्हणून ही रडतीये. दात बघा. सावली कुणाचं असं झालं असेल का, गुलाबजाम खाता खाता दात तुटलाय तिचा. अशा काहीतरी गमती जमती सारख्या होत असतात घरामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.